नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 9. मिस आरोही. सावंत सर चौकीत येताच तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतात. एक दिवस, त्या केसनंतर 15-20 एक दिवसानंतरचा. क्या बात आहे, आजकाल सरांचे तुझ्याशिवाय पानही हलनसे झालं आहे. भानगड काय आहे? वीणा तिला चिडवत म्हणते. कसली भानगड विने? काही काम असेल म्हणून बोलावलं असेल. आता इथे इतके आळशी लोक भरलेत तर त्यांनी तरी बिचाऱ्यांनी काय करावं? तीही तिचा टोला तिलाच लगावत म्हणते. खरंच, इतकं प्रेम एखाद्याबद्दल वाटत असलेलं आज मी पहिल्यांदाच पाहत आहे. तू खूप रोमॅन्टिक असशील बघ. विनू टेबलवर एक कार्ड ठेवून तो आपल्या हनवटी खाली ठेवत तिला चिडवतच बोलते. असं काही नाहीये, पण ते रोमॅन्टिक वगैरे शब्द ऐकून आपल्या आरोहीला जरासं लाजल्यासारखं झालं. बर चल, इथेच गप्पा मारत बसली तर सरांचा पारा चढेल, जो सध्या कमी होतोय माझ्या बाबतचा. ती स्वतःच्या भावनांना कंट्रोल करत बोलते. हो, मग त्या सडू बॉसला सगळ्यांनाच हँडल करावं लागेल. जा बरं तू पहिले. विनूही तिला अजून चिडवत बोलते. थांब, आल्यावर जरा तुला रिंगणात घेते. सडू बॉस म्हणतेस काय? तीही हसत बोलते आणि घाईत केबिनमध्ये जाते. विनू मागूनच तिला ऑल द बेस्ट म्हणते. इकडे साहेब निवांत बसून समोरच्या स्क्रीनवर पाहून हसत असतात. CCTV सगळीकडे चौकीत असली नाही, त्याची स्क्रीन त्यांनाही शेअर केलेली असल्याने ते दिवसातून 10 वेळा पाहायचे. अर्थात दुसऱ्या कोणाकडे जास्त लक्ष असायचं ते फक्त आरोहीवर. नकळत तेही आता तिच्याकडे ओढले जाऊ लागले होते या 15 दिवसात. त्यांना कळत होतं की हे चुकीचं आहे वयाचं अंतर पाहता. पण मनाचं काय? तिला रोज रोज असं त्यांच्या नावाने चिडवून लाजताना पाहून ते अजून तिच्यावर नकळत प्रेम करू लागले होते. दोघांनाही याची भनक तशी लागली होती. मनाने मनाला साथ तर कधीच घातली होती. बस आता इंतजार होता जे डोळ्यांनी पाहणं चाललं होतं ते तोंडाने कबूल करण्याचं. आजही ते तसंच आल्यापासून स्क्रीनकडे पाहत होते. तिचे आणि विनूचे संवाद जरी कळत नसले आत्ता तरी त्यांच्या ओठांच्या हालचालीवरून त्यांना कळत होतं की आपलंच नाव घेतलं जात होतं. विनूने इनडायरेक्टली आपल्याला दाजी बनवून टाकलं आहे याचाही सुगावा त्यांना गेल्या 4-5 दिवसात नव्यानेच कळाला होता, जे त्यांना सुखावून जात होतं. मे आय कम इन सर? तिचा गोड आवाज ऐकू येताच त्यांनी आपल्या स्क्रीनवर महत्त्वाची फाईल दुसरी ओपन केली. हातात पेपर वेट आत्तापर्यंत फिरवत होते तेही थांबलं गेलं. सोबत आतापर्यंत ओठांवर आलेलं हसूही एकदम थांबलं आणि एक करारीपणा आला. येस, कम इन, ते तिला बोलले. सर, तुम्ही बोलावलं? तिनं विचारलं. हो, आजचा रिपोर्ट मिस आरोही? त्यांनी वातावरण गंभीर करतच तिला विचारलं. सर, आज सकाळपर्यंत 1-2च केसेस आल्या आहेत, पण त्याही इतक्या महत्त्वाच्या नाहीत, ती बोलली आणि तिने भुवई उंचवली. म्हणजे ते मला म्हणायचं होतं, साध्या रोजच्याच सटरफटर चोऱ्या आहेत. तिने त्याचा चेहरा पाहताच हळूच उत्तर दिलं. ओके, मग आज फ्रीच असाल ना? त्याने गंभीर आवाजातच विचारले, पण ती कन्फ्यूज. नाही, म्हणजे फ्रीच आहेत. तर लंचला बाहेर जाऊ. कॉन्स्टेबल वीणालाही वाटल्यास सोबत घ्या. त्यांनी तिला ऑर्डर केली की विचारलं आऊटसाठी. हेच तिला 2 सेकंद कळलं नाही. शिवाय सर बाहेर जायचं म्हणत आहे म्हटल्यावर शॉकही होती. अपेक्षित जे नव्हतं. काय झालं? माझ्याबरोबर लंचला नाही जायचं का? त्यांनी तिचा चेहरा पाहत विचारलं. नाही, असं काही नाही. तिने बॉक्स टाईप हसतच उत्तर दिलं. मग ओके, जाऊ दुपारी, ते तिला हसून बोलले. ओके सर. तीही हसली आणि तिच्या डिंपलमध्ये सर हरवून गेले होते, पण लगेच भानावर आले. त्यांनी जाऊ शकता आता नजरेनेच खुणावले. जय हिंद सर म्हणत तशी तीही बाहेर निघून जाणार तोच त्यांचा लँडलाईन वाजला. मिस आरोही, 1 मिनिट. त्यांनी तिला थांबवलं. त्यांना अजून काही बोलायचं असेल असा विचार करून तीही थांबली. पण त्यांनी असं तिला लंच डेटवर बोलवल्याने मनातून खुशही झाली होती. त्यांनी हसून कॉल रिसीव्ह केला आणि नेहमीप्रमाणेच डोळ्यांनी तिला बसायलाही सांगितलं. हॅलो, ते बोलले तसं तिकडून आवाज येताच उठून जय हिंद सर म्हणत सॅल्यूटही केला. तसं हिलाही हसायला आलं. त्यांच्यावर नाही, पण तीही अशीच होती. समोरून फोन जरी आपले वरिष्ठ बोलत असले
आणि त्यांना दिसत नसले तरी जागेवर उठून सॅल्यूट मारणे हे नित्यनियमाचं होतं तिचंही. ते दोघेही तसेच होते की पूर्ण स्टाफच तसा होता. गॉड नोज. प्रामाणिक, इनामदार. एनिथिंग सिरियस सर? फोनवर बोलताना वेळोवेळी होणारा त्यांचा तो कापरा आवाज ऐकून तीही आता बरीच धीर गंभीर झाली आणि त्यांनी फोन ठेवताच पुढच्याच सेकंदाला तिचा प्रश्नही आला. येस मिस आरोही, आपल्याला आता शिवाजीनगरला जावं लागेल. त्यांनी हातात दांडुका आणि डोक्यावर कॅप घालत तिला सांगितलं व स्वतःही घाईतच केबिनचं दार उघडायला लागले. बाहेर जाताना मिस आरोही हरिअप म्हणायला विसरले नाहीत तशी तीही पटकन येस सर म्हणत त्यांच्या मागे बाहेर पडली. अटेन्शन एव्हरीवन, ते म्हणतात सर्वजण त्याच्याकडेच पाहायला लागले. आत्ताच बातमी आली की शिवाजीनगरला एका टॉवर्समध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे आणि त्यासाठी आपल्याला त्वरित निघावं लागेल. हल्ला कुणी साधासुद्धा नाही तर आतंकवादीचा झाला असावा असं प्रथमदर्शनी वाटत आहे. तरी मला वाटतंय, असं बोलून सरांनी लगेच 2 टीम तयार केल्या आणि त्यांच्याबरोबर त्या स्पॉटला यायला ऑर्डर दिली. अर्थात या टीममध्ये आरोही आणि विनाही होत्याच. पुढच्या 2 मिनिटात पथक शिवाजीनगरला जायला निघालेही. एसके टॉवर्स नावाचा बोर्ड. एक 12 मजली असलेल्या बिल्डिंगवर मोठ्या अक्षरात झळकत होता. सगळेजण लगेच आपली पोझिशन घेऊन रेडी होते. पण तिथे कसलाच मागमूस नव्हता. ना कसल्याही गाड्यांची गर्दी होती ना कसली माणसांची गर्दी. भयानक शांतता होती. दोन्ही टीम आता आत जायला ॲक्शन मोडवर होत्या. सरांचा आदेश मिळताच दोन्ही पुढे सरकल्या. पण आतमध्ये काही घडावं असं काहीच नव्हतं. दोन्ही टीम पूर्ण टॉवरला वेढल्या होत्या. सर, इथे तर काहीच नाही. हाताला काहीच नाही आलं पाहून शंकेनं सावंतसरांनी आपल्या बॉसला कळवले. तसं तेही गोंधळले, कारण ही न्यूज तर आत्ता स्वतःच्या खबरीने कळवली होती. त्यांच्या स्वतःच्या खबरीने कळवली होती. नक्कीच फेक न्यूज असेल असं वाटूनही सरांनी सावंतसरांना अजून शोध घ्यायला लावला. दुसरीकडे आरोही आणि वीणा दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या होत्या. अलर्ट मोडवरच त्याही होत्या. पण अजूनही हाती असं काही संशयास्पद आढळलं नव्हतं. तोच तिला थोडं दूरवर एक बॉडी दिसली आणि एक लॉकेट टाईपही लुकलुकताना दिसलं. ती लगेच तिथे गेली. लॉकेटवर काही नावाची इनिशियल लेटर्स होती, KS नावाने. तिने हातात उचललं ते लॉकेट. ते न्याहाळत असतानाच वीणाचा आवाज आला तशी ती पाहायला लागली. समोरची बॉडी जी जवळच होती आणि वीणा तिथे खाली गुडघ्यावर बसून तोंडावर हात ठेवून होती. पोरं जाम घाबरली होती. तर आरोहीला तर काय समोर आहे हेच कळत नव्हतं. ती एकदम स्तब्ध उभी होती. तीही मग सावरून तिथं बसली. समोरच्या त्या बॉडीला बघून तिने हात लावला आणि जोरात किंचाळली. आजू उठणार रे. ती आता वेडीपिशी झाली होती आणि समोरच्या बॉडीला पाहून खूप रडतही होती. सगळंच शॉकिंग होतं. वीणाही समोरच्या बॉडीला पाहून चांगलीच घाबरली होती. सगळे त्यांच्या आवाजाने तिथे धावतच आले. त्या दोघींना असं बघून त्यांना काय झाले हे आधी कळालंच नाही. पण सावंत सर पुढे आले. तोच त्यांना कॉल आला. 3ऱ्या मजल्यावर काही संशयास्पद सापडले होते. तसे ते पटकन तिकडे निघून गेले. बातमी 100% खरी होती. आज्जू ती त्या बॉडीला धरून जोरजोरात रडत होती. सोबत असलेली वीणाही तिचं रडणं बघून कासावीस झाली होती. तिला समजवण्याचा ती खूप प्रयत्न करत होती. पण सध्या ती कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. कॉन्स्टेबल वीणा, हे कोण नक्की आहेत? सावंत सर त्या बॉडीकडे पाहत बोलतात. सर संशयास्पद सापडले होते. ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून परत आले होते त्या दोघींजवळ. सर, ते आरोहीचे आजोबा बाळासाहेब परांजपे. वीणाही तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलते, तिला शांत करतच. काय? बाळासाहेब परांजपे? आरोहीचे आजोबा? सावंत सरांना जबरदस्त शॉक बसला होता. हे समजत होतं, पण का हे तिलाही कळत नव्हतं. बरं, ठीक आहे. वीणा, तुम्ही पांडे आणि तुमचा मित्र तो गौरव च्या मदतीने बॉडी पोस्टमार्टमला पाठवा. मी आलोच रिपोर्टिंग करून. सावंत सर बोलतात तशी तीही मान हलवून हो म्हणते आणि लगेच आपल्या दोस्त मंडळी व गौरवला कॉल करून बोलावते. तसं सगळेही येतात आणि तिला घेऊन आपल्या घरी जातात. बॉडी ही 4 तासाने पांडे आणि काही सहकाऱ्यांबरोबर पाठवली जाते. आरोही रडायचं म्हणून अजूनही कमी झाली नव्हती.
आरोही, आरू, सकाळपासून तू काही खाल्लं नाही. प्लीज आता तरी खा, विना तिला बोलत होती. दुपारी बॉडी मिळताच लगेच दहन केलं होतं, कारण तिच्याशिवाय दुसरं असं कुणीच नव्हतं. आता रात्र झाली होती, तरीही ती जेवायला तयार नव्हती. नुसते रडणं चालू होते. अर्थात तिचे लाडके आजोबा आजू होते ते. विनू, सावंत सर ग, ते ते नाही आले का? तोच तिला सरांची आठवण येते आणि ती सैरवीर होत तिला विचारते. सावंत सर? तसं आता विनूही जरा गोंधळून जाते, कारण तिनेही नंतर सरांना पाहिलेच नव्हते. जसे त्या अड्ड्यावरून आले होते तसे. गौरव, सावंत सर? ती पटकन आपल्या मोबाईलवरून कॉल लावत गौरवला विचारते. पूर्ण ग्रुपमध्ये त्यांच्या फक्त गौरवलाच माहीत होतं त्यांच्याबद्दल. तो बाहेर बसला होता. तिचं रडणं त्याला सहनजे होत नव्हतं. सावंत सर? ते तर नाही आले, पण का गं? तोही काळजीने विचारतो. आरू विचारत होती. तीही काळजीत सांगते. ओ, थांब, मी पाहतो कॉल लावून. गौरव फोन कट करतो. नंबर लिस्टमधून नंबर तर शोधतो, पण अजून द्विधा मनस्थितीत असतो, लावू की नको. एक मन म्हणत असतं की जाऊ दे, नाही आला तो माणूस, हेच बरे आरूसाठी. पण परत आरूचं रडणं त्याला हळवं बनवतं आणि तो कॉल करायला लागतो. पण फोन बंद लागत होता. काय रे, काय झालं? तोच विनू तिथे त्याच्याजवळ येत विचारते. ते केव्हाचा कॉल करत आहे, पण फोनच उचलत नाही. तो फोनकडे थोडासा घाबरतच बोलतो. ओह, अरे मग मेसेज तरी टाक. कदाचित कामामध्ये असतील. आज खूप मोठं मिशन कंप्लीट झालंय ना, त्यामुळे. कदाचित. तीही थोडं टेन्शनमध्ये येतच बोलते. तू म्हणतेस तेच बरोबर आहे. थांब, मेसेज टाकतो. तो मग परत सावंत सरांना मेसेज टाकतो आणि दोघं जरा वेळ वाट पाहतात. पण सरांचा कसलाच रिप्लाय येत नव्हता, ना फोन लागत होता. विनू, काय झालं ग? सावंत सर? खूप रडल्याने तिचं डोकं दुखत होतं, त्यामुळे तिने कपाळाला बाम लावला होता आणि डोकंही बांधलं होतं. अगं, बहुतेक ते कामात बिझी आहेत. आजच आपण एवढं मोठं मिशन जे पूर्ण केलं आहे, ती तिची समजूत काढत बोलते. गौरवने केलाय मेसेज, आपण वाट पाहू. चल, आता थोडं खाऊन घे आणि झोपून घे. उद्या पाहू. ती तिला ताट आणून चारते. दोघेही मग जेवण करून आरोही मेडिसिन खाऊन झोपते. आज 4 दिवस झालेत ग विनू, हिला खोटं सांगून सांगून. गौरव तिथेच झोपलेल्या आरोहीला पाहत बोलतो. मॅडमला गेले 2 दिवस अंगात चांगलाच ताप चढला होता. आजूही आता नव्हते आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला, प्रेम केलं, तेही आता या क्षणी तिच्या सोबत नव्हते. त्यामुळे ती मनाने खचली होती. हो ना, अजून किती खोटं सांगायचं तिला की सरांचा मेसेज आला होता आणि ते कामात आहेत म्हणून. जबकी त्या दिवसापासून त्यांचा ना फोन लागत आहे, ना त्यांना अजून आपले मेसेज पोहोचत आहे. आपण तर चौकीलाही जाऊन आलो, तर तिथे त्या दिवसापासून आलेच नाही चौकीला, असं कळालं आहे. गौऱ्या, काय रे, हिला जर खरं कळालं तर? विनू तिच्या कपाळावरून हात फिरवत बोलते. सावंत सर? ती तापातही अस्पष्ट अशी हाक देत होती आणि तेही सावंत सरांना. गौरवला तर आता सर्व सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. तो बाहेर निघून गेला. पण आरू, असं अजून किती दिवस? बाळा, तुलाच आता स्ट्रॉंग व्हावं लागेल. उठ बेटा, लवकर बरी हो. एक अस्पष्ट आवाज आरोहीच्या कानावर पडतो आणि ती आई म्हणत जोरात ओरडतच उठते. आरू, आरू, काय झालं? तशी तिथेच बसून तिच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसलेली विनू तिला जवळ घेत बोलते. विनू, आई 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 आली होती, आई इथे आली होती. ती समोर एक बोट करत म्हणते. काकी? काकी? तिला नवल वाटतं, पण कळतही नाही की ती स्वप्नात पाहत होती. तिला नवल वाटतं, पण कळतही की ती स्वप्नात पाहत होती. अगं बाळ, काकी कशा येतील? ती तिला परत झोपवत म्हणते. नाही विनू, आई आली होती. तिला मोक्ष हवाय, त्यासाठी मी उठलं पाहिजे विनू, अशी ती मायेने हात फिरवत मला म्हणत होती. ती आपल्या विनूचा हात, आईचा हात समजून मायेने फिरवत होती. ते पाहून विनूच्या डोळ्यात पाणी येतं. हे बाळ, बाळ, बघ आता तूच. आईला, बाबांना, आजूला न्याय मिळाला पाहिजे की नाही? मग तुला उठलंच पाहिजे सोन्या. बस आता, विनू स्वतःवर कंट्रोल करत म्हणते. तशी तीही हो मध्ये मान हलवते. आज 8 दिवस झाले होते. एवढं विनू गौरवने समजावून नाही. अजूनही आरोही शॉकमध्येच होती. हा ताप अंगातला कमी झाला होता,
पण अशक्तपणा अजून वाढत होता. तिचे आजू आता या जगातच नाही हे पचवणं तिच्यासाठी खूप कठीण झालं होतं. या गेल्या 8 दिवसात तिला भेटायलाही बरेच लोक येऊन गेले होते, जे तापाच्या ग्लाने तिला काहीच समजत नव्हतं. आणि नंतरही आलेल्यांपैकी काही असे होते की तिने कधीच पाहिले नव्हते, पण ते तिच्या आजूला ओळखत होते. हां, हॅलो. ती आपल्या आजूच्या विचारातच असते की तिला एक कॉल येतो. तिकडून काहीतरी बोललं जातं. जय हिंद सर. फोनवरून पलीकडचा आवाज ऐकून ती पटकन उभी राहतच सलाम ठोकते. जणू पलीकडची ती व्यक्ती कोणी मोठी असावी आणि तिच्यासमोर आता उभी असावी. तिकडून परत एकदा काहीतरी बोललं जातं. ओके सर, पण माझी एक अट आहे. ती बोलते आणि 5-10 मिनिटे बोलून कॉल कट करते. काय ग आरोही, कुणाचा फोन होता? शेजारीच बसलेली विनू तिला विचारते. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या उद्दिष्टाचा. विनू, मी मुंबईला जात आहे, तेही उद्याच. ती बोलते आणि सोबत आत्ता असलेले तिचे काही मित्रमंडळ, गौरव, विनू, ते ऐकून चाटच पडतात, जे तिला सात्वन करायला आले होते. अगं, पण आजूचा परवा 10वा. विनू उभारून म्हणते. आता तो तेव्हाच जेव्हा माझं हे मिशन कंप्लीट होईल. ती मनात एक निर्धार करते आणि मोठा श्वास घेऊन आपली बॅग भरायलाही लागते. तू खरंच चालली आहेस? तिच्याजवळ गौरव येत विचारतो. हो, बाय द वे, गौरव तुझा एक मित्र, आपला तो एक मित्र दादरला आहे ना? ती काहीतरी आठवत बोलते. हो, तो शिंदे. पण त्याचं काय मध्येच? तो भुवया जुळून. माझं जरा काम आहे, त्याचा फोन नंबर दे आत्ताच. ती त्याच्याकडे न बघताच बोलत होती. ओके, पाठवला आहे बघ. तो तिला व्हॉट्सअपला एक नंबर फॉरवर्ड करतो. ओके अँड थँक्स. तेवढी माझी ही पागल मैत्रीण वीणाची काळजी घे. ती आता जवळच उभ्या असलेल्या वीणाच्या डोक्यात टपली मारते आणि हसून म्हणते. मुंबई, फायनली मी येत आहे माझ्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करायला. क्रमशः कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.